नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड त्याच्यामध्ये आपण सिमिलरिटी या टॉपिक बद्दलची त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतोय. इन विच वी हॅव डिस्कस दी थ्री theorems belonging to the similarity topic, that will the BPT, basic proportionality theorem, second angle bisector theorem, and third theorem of three parallel lines and their transversal. आता अशा प्रकारचा त्या ठिकाणी तीन थेरम आपण याच्या अगोदरी जो काही व्हिडिओ आहे किंवा लेक्चर आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ते आपण घेतलेले आहे. तर त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघा. ऍप्लिकेशन करत असताना वी हॅव डिस्कस द प्रॅक्टिस सेट 1.2 इन द 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड, टॉपिक नंबर फर्स्ट सिमिलरिटी, याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.2 हा त्या ठिकाणी अभ्यासणं म्हणजे काय करणं, तर देयर इज द ऍप्लिकेशन ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँड देअर ऍप्लिकेशन्स आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. हिअर the first question of this one, that will be the question first, given below some triangle. त्या ठिकाणी काही ट्रायंगल तुम्हाला दिलेले, एकूण 3 ट्रायंगल त्या ठिकाणी दिलेले, and length of line segment, आणि त्याचबरोबर लाईन सेगमेंटचे जे काही त्याच्या लेंथ आहे ते लेंथ आपल्याला दिलेले. आयडेंटिफाय, तर काय करा, आयडेंटिफाय करा इन विच फिगर द रे पीएम इज बायसेक्टर. कोणत्या फिगर मध्ये पीएम हा जो पीएम आहे रे पीएम, तो रे पीएम हा या अँगल क्यूपीआर किंवा त्या ठिकाणी क्यूपीआर याचा बायसेक्टर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं. आता अँगल बायसेक्टर थेरम या ठिकाणी आपल्याला यूज करायचं. कधी अँगल बायसेक्टर म्हणजे काय असतं किंवा अँगल बायसेक्टर थेरम काय होतं. whenever the bisector of any angle which divides the opposite side of the angle in the proportion of other two sides of that triangle. मग ट्रायंगलच्या उरलेल्या दोन बाजूंच्या प्रपोर्शन मध्ये त्या ट्रायंगलच्या एखाद्या अँगलचा बायसेक्टर त्याच्या अपोजिट साइडला काय करतोय, त्या प्रपोर्शन मध्ये डिवाइड करतोय. अशा प्रकारचं थेरम त्या ठिकाणी विचारात घेतलं तर आपल्याला या ठिकाणी हा बायसेक्टर कधी होईल. मग बायसेक्टर होण्यासाठी काय कंडिशन पाहिजे, तर QM upon RM is equal to that PQ upon PR. ही कंडिशन होईल का. मग या ठिकाणी कंडिशन मिळतात का हे बघण्यासाठी आधी आपल्याला या दोघांचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट वी हॅव टू राइट द रेशिओ ऑफ PQ upon PR. What is that? PQ upon PR, that is solution. PQ upon PR is equal to 7 upon 3, equation first. Now we can take the ratio of QM upon MR. So what we get here, QM upon RM, so that is equal to 3.5 upon 1.5. आता या ठिकाणी डेसिमल पॉइंट रिमूव्ह करायचंय. मग काय केलं आपण, रिमूव्ह केला तर काय 35 upon 15. So these two numbers are present in the one number table, that will be the 7 or that 5. 5 7s are 35, 5 3s are 15. So we get the 7 upon 3, second equation. आता equation first, PQ upon PR ची व्हॅल्यू 7/3. इक्वेशन सेकंड, QM upon RM याची व्हॅल्यू सुद्धा किती आली, 7/3. बोथ व्हॅल्यू मस्ट बी सेम, दोन्ही व्हॅल्यू कसे आहेत, सारखे. म्हणजे या ठिकाणी ना ट्रायंगल QPR या ट्रायंगल मध्ये काय होईल, that will the PQ upon PR is equal to QM upon RM from equation first and second.
as this condition follows this triangle, then what we get? Therefore रे पीएम हा जो काही रे आहे तो पीएम रे हा काय करतोय अँगल क्यूपीआर ला बायसेक्ट करतोय. That is about the first example in a first question. पहिल्या प्रश्नातलं पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलं. तर याच पद्धतीने उरलेले दोन एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. So in this one, there is the second one, that will be the triangle PQR, where PR is 7, PQ is 10, then there is the QM is 8 and REM is 6. So we can find first the PQ upon PR. PQ upon PR, find out what is the PQ? 10 upon, this will be the PR, that is 7. So 10 upon 7 we get the equation first. Now we can take the another equation, that QM upon REM. QM upon REM, या दोन व्हॅल्यू घेतल्या तर काय होईल? QM upon REM. What is the value of QM? 8. 8 upon 6, that means 2 4s are 8 and 2 3s are 6. So we get the 4 by 3. So the equation second becomes. आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन फर्स्ट बघितलं तर कुठेही काही इक्वल आहे का? ते नाही इक्वल. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, इन अ ट्रायंगल PQR, PQ upon PR was not equal to QM upon REM from equation first and second. As it is not equal, so we can say that ray PM does not bisect the QPR angle. QPR ला ray PM काय करत नाही, bisect करत नाही. That is the second solution of this one. So there is the second example of the first question in practice set 1.2. Next, या फर्स्ट क्वेश्चन मधलं तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. So that means the PQR or QPR, this will be the one of the triangle in which that will the PM is the bisector or not bisector, we have to decide it. So we can find first the PQ upon PR. पहिल्यांदा काय फाइंड आउट केलं? PQ upon PR. So what we get here? 9 upon 10. PQ ची व्हॅल्यू किती? 9. PR ची व्हॅल्यू 10. So 9 upon 10 इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड आपण काय फाइंड आउट करणार? QM upon REM. QM upon REM to MR, that should be the. So QM upon REM is equal to what is the value of QM? 3.6. So we get here 3.6 upon 4. We can remove this decimal point. We have to write that 36 upon 40. So that two values are in one number table like as 4. So 4 9s are 36. 4 10s are 40. So what do we get here? 9 upon 10 is the answer. Now we can look the equation first and second. Equation पहिला आणि सेकंड आपण बघितलं तर काय मिळतं? PQ upon PR is equal to 9.10. 9 upon 10 and QM upon REM, that is also 9 upon 10. So what we get here? Equation first and second. This side must be congruent or equal. So we can say that in a triangle QPR, PQ upon PR is equal to QM upon REM from equation first and second. So these two are congruent, or that will be the equal, then what we can say that ray PM bisect the angle QPR. ray PM हा काय करतोय तर त्या ठिकाणी QPR या अँगल ला बायसेक्ट करतोय. सो दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन इन द एक्सरसाइज नंबर 1.2. आता याच्यानंतरचं त्या ठिकाणी आपल्याला दुसरे एक्झाम्पल पाहायचंय, ते आपण पाहू. प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहतोय. 1.2 मध्ये त्या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारलं देतो. इन अ ट्रायंगल PQR, so this triangle PQR, PM, what is the PM? This will the PM should be equal to 15. PQ दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी 25. P पासून Q पर टोटल डिस्टन्स 25 दिलेला आहे. NR that should be the about 8. PR that will be the 20. Then state the NEM, this line. NEM is the line which is parallel to RQ. is आपल्याला काय करायचंय? स्टेट करायचंय आहे का ते सांगायचं आहे. असेल तर कारण काय.
ते त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आता या ठिकाणी एखादी लाईन ट्रँगलच्या दोन साइडला त्या ठिकाणी जर दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते तर ती तिसऱ्या साइडला काय असते, पॅरलल असते. पण ते जर इंटरसेक्ट कशी करत असेल तर त्या ठिकाणी इन द प्रपोर्शन, त्या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉइंटचं प्रपोर्शन जर आपण विचारात घेतलं तर ते प्रपोर्शन कसं असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. If they are equal, then we can say that this line will be parallel to this line. So first we have to obtain it. पहिल्यांदा आपल्याला ते प्रपोर्शन इक्वल येतात का ते फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला या दोघांचं प्रपोर्शन घ्यावं लागेल, रेशिओ घ्यावा लागेल. Pn आणि nr या ठिकाणी यांचा रेशिओ, तसाच Pm आणि Mq यांचा रेशिओ. दोन्ही रेशिओ जर इक्वल आले तर आपण त्या ठिकाणी by using the converse of BPT च्या सहाय्याने सांगू शकतो this will be the parallel to PQ. पण या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, रेशिओ ऑब्टेन करावं लागेल. मग रेशिओ ऑब्टेन करत असताना आपल्याला काय पाहिजे, Pn अपॉन nr. आता यापैकी आपण Pn जर विचारात घेतला तर Pn ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे का, Pn नाही आणि nr माहिती आहे. मग पहिल्यांदा Pn शोधावं लागेल. तसं इथं Pm अपॉन Mq घेतला तर Pm ची व्हॅल्यू माहिती आहे पण Mq ची व्हॅल्यू माहित नाही. सो वी हॅव टू फाइंड इट फर्स्ट. त्यामुळे त्या दोन व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. मग यासाठी काय वापरलं आपण, तर बिटवीननेस ऑफ द सेगमेंट. मग या ठिकाणी सेगमेंट PR किंवा सेगमेंट PQ विचारात घेतला. पहिल्यांदा सेगमेंट PQ जर विचारात घेतला तर PQ इज इक्वल टू Pm प्लस Mq, म्हणजे Pm प्लस Mq is nothing but the PQ, is nothing but the PQ. याला काय म्हटलं आपण, बिटवीननेस. So M is lies in between P and Q. So we can write that PQ is equal to PM पर्यंत distance plus MQ पर्यंत distance by total PQ. So what we get here, what is the PQ? PQ दिलेला आहे तुम्हाला. What is the PQ? PQ is 25. So we can put the value of 25, that PQ 25, which is equal to, what is the value of PM? PM is 15 plus MQ. So here that we get required value that will be काय, MQ. MQ या ठिकाणी ठेवले. हा 25 आहे, इथं 15 प्लस आहे, तो इकडे आला तर काय होईल, मायनस. 25 minus 15 is equal to 10. So MQ is equal to value 10 आहे. तसंच त्या ठिकाणी PR ची व्हॅल्यू फाइंड आउट केली बाय युजिंग द बिटवीननेस P डॅश N डॅश R. So N is lies in between P and R. P आणि R यांच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला N आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काय, PR is equal to Pn plus Nr. So what we get here, PR is equal to Pn plus Nr. By using that, what is the value we know? So that PR is equal to 20, which is equal to Pn plus 8. 8 plus 8 इकडे आला तर मायनस. So 20 minus 8, Pn is equal to 12 मिळाली. Pn ची व्हॅल्यू काय मिळाली, 12 मिळाली. Now we have to find the ratio of this particular line or this particular line which is intersecting by this NM. मग या ठिकाणी आता जर आपण पहिला रेशिओ घेतला Pm अपॉन MQ, Pm अपॉन MQ जर रेशिओ घेतला तर आपल्याला माहिती आहे Pm किती आहे, 15 आणि MQ किती आली आपल्याला या ठिकाणी, 10. So 15 upon 10 is equal to 3. That will be divided by 5 च्या नंबर टेबल मध्ये या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू आहे. So what we get here, 5 3s are 15, 5 2s are 10. So what we 3 upon 2 is the answer. So suppose that is equation first. आता सेकंड इक्वेशनच्या बाबतीत जे आपण विचार करतो, Pn अपॉन Nr हा त्या ठिकाणी सेकंड आपण रेशिओ घेतला. मग या रेशिओ मध्ये काय सांगितलं, 12 upon 8. What is the value of Pn? Pn ची व्हॅल्यू आताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. Pn is equal to 12 आणि Nr किती आहे, 8. तर 12 upon 8. आता या दोन्ही व्हॅल्यू 4 च्या नंबर टेबल मध्ये येतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय येतं, 4 3s are 12 and 4 2s are 8. So 3/2 is the answer. आता इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जर विचारात घेतला, so what we get, this
side must be equal. So similarly, as this side will, one side of this equation must be equal, so another must be also equal. So we can write that in a triangle PRQ, PRQ या ट्रायंगल मध्ये काय दिसतंय आपल्याला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वरून PM अपॉन MQ मस्ट बी इक्वल टू PN अपॉन NR. आणि जर असं असेल या साइडचं जे काही इंटरसेक्टिंग पॉइंट मुळे आणि या साइडचे इंटरसेक्टिंग पॉइंट मुळे होणारे जर रेशिओ काय येतील इक्वल येतील, then we can say that the line passing through that particular intersecting point is parallel to the third side of the triangle. So what we get here, segment NM is parallel to RQ, that side QR or RQ. So we can say that. त्याचं कारण काय, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, हे त्याचं कारण आहे. सो दॅट इज अबाउट द सेकंड इक्वेशन, सेकंड प्रॉब्लेम ऑफ दिस practice set 1.2. Now the next problem in this particular practice set, that is the third problem. What is that? In a triangle MNP, आता हा या ठिकाणी MNP हा ट्रायंगल दिलेला आहे. आता या ट्रायंगल मध्ये NQ is a bisector. NQ ही तर काय दिलेले बायसेक्टर दिलेले ऑलरेडी आहे असं सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, बायसेक्टर आहे का, इज इट बायसेक्टर और इट इज पॅरलल, हे आपण त्या ठिकाणी प्रूव्ह करत होतो, आहे किंवा नाही सांगत. आता इथं ऑलरेडी काय केलं, बायसेक्टर दिलेले, म्हणजे या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे या ठिकाणी so that means the NQ is the bisector of angle N. If MN is equal to 5, MN ची व्हॅल्यू दिलेली आहे, M पासून N पर्यंतची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, P पासून N पर्यंतची व्हॅल्यू 7 दिलेली आहे, MQ is equal to 2 point, MQ is equal to 2.5 दिलेलं आहे, आणि काय फाइंड आउट करायचं आहे, QP फाइंड आउट करायचं आहे. इझी वन, we can take the ratios. How to take the ratio, that with the in a triangle. मग या ठिकाणी सोडवताना आपण सोल्युशन काय लिहिलं आपण, in a triangle MNP, MNP मध्ये काय आहे, तर NQ is bisector to the angle MNP. angle MNP ला NQ हा angle MNP ला काय करतो, बायसेक्ट करतो. that should be given, दिलेले आहे आपल्याला. So next what we get here, therefore MN upon PN, MN आता या ठिकाणी जर तो बायसेक्टर आहे तर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल नुसार आपल्याला काय सांगता येतं, MN upon PN is equal to MQ upon PQ. MN upon PN is equal to MQ upon PQ. या व्हॅल्यू आपण लिहिल्या. आता या व्हॅल्यूज मध्ये त्या या प्रोपोर्शन मध्ये आपण व्हॅल्यूज टाकल्या. काय आहे, MN ची व्हॅल्यू 5 अपॉन 7 is equal to 2.5 upon PQ. So cross multiply each other. So 5 into PQ is equal to 7 into 22.5 here. So what we get here, PQ is equal to 7 into 2.5 upon 5. 5 ने याला डिवाइड केलं, 5 1 जार 5, 5 0 0, 5 5 जार 25, so 0.5 upward, इथं काय आलं 0.5, so multiply by 0.5 means we take the half of the 7, half of the 7 means what, 3.5. So what we get the value of PQ, PQ is equal to 3.5 unit. अशा प्रकारे या ठिकाणी इक्वेशन काय आहे, किंवा या ठिकाणी या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तिसऱ्या एक्झाम्पलची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 मधील फोर्थ एक्झाम्पल, that will be this one, that is the measurements of some angles in the figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. प्रूव्ह करायचं. आता फिगर बघितल्यानंतर कळतं आपल्याला की या ठिकाणी अँगल APQ हा 60 दिलेला आहे, अँगल ABC हा देखील काय आहे 60. आता हे सगळे अँगल जर बघितले कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल दिसतात. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं
this PQ must be parallel to BC. So whenever we can get the solution about this one, so we can first write solution if in figure याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सांगतो की in figure angle APQ must be congruent to angle ABC, that should be given 60-60 means that should be given. So both are congruent. जर हे दोन अँगल जर congruent आहेत, they are corresponding angle. हे कसे आहेत तर corresponding angle. So by using corresponding angle test, we can say that segment PQ parallel to segment BC. Then as this segment PQ becomes parallel to segment BC, BC ला जर हा segment PQ parallel झाला, then by using BPT, we have to use BPT, basic proportionality theorem use करू शकतो. So in a triangle ABC, what we can say that here equation first मध्ये त्या ठिकाणी from equation first वरून आपण काय सांगतो, segment PQ parallel to side BC. So therefore, by using basic proportionality theorem, we can say that AP upon PB is equal to AQ upon QC. So that is the equation. We get this particular value. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला मिळवली. So that is the simplest one. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे सांगू शकतो. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिले, ते करस्पॉन्डिंग अँगल आहे, तर ही लाईन याला पॅरलल आहे. पॅरलल असेल तर बीपीटी वापरा आणि बीपीटीचा रेशो जो येईल तो दिला, म्हणजेच काय मिळालं आपल्याला प्रूव्ह मिळालं. सो दॅट शुड बी अबाउट द फर्स्ट, दॅट इज द फोर्थ एक्झाम्पल ऑफ द प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं त्या ठिकाणी फिफ्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. इन अ ट्रॅपेझियम ABCD. So that will be the trapezium ABCD. This is the trapezium. Side AB parallel. AB parallel like कोणाला PQ ला, and PQ parallel to DC. So this parallel to this parallel to this. Automatically AB must be parallel to DC. त्यामुळे या ठिकाणी AB is the काय, DC is parallel. That is the properties. मग या ठिकाणी आता या आणखी काय दिलेलं, AP is equal to 15. AP किती दिलाय 15, PD 12, हा 12 दिलाय, QC 14 आणि BQ काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. आता या ठिकाणी these are the three parallel lines, AB, PQ and BC. These are the three parallel lines. AD and BC is the transversal of these three lines. So here we use the property of three parallel lines and their transversal. By using that property we have to solve it. Example that we can solve करू शकतो. So in the figure, segment AB parallel to segment PQ, which is parallel to segment DC, that should be given a दिलेला आहे as it is. We have to write here. As they are parallel, so by using the property of three parallel lines and their transversal, we can write that AP upon PD is equal to BQ upon QC. That is very well known as. We have to learn that theorem. The theorem आपण बघितलेला आहे. By using this property, we can write AP upon PD is equal to BQ upon QC. So we can write 15. AP means 15 upon 12. Which is equal to BQ upon 14. So by using cross multiplication we get the value of BQ. BQ is equal to 15 into 14 upon 12. So by division by the 2, then what we get here, or 3. 3 4s are 12, 3 5s are 15. Again this 4 is divided by 2, so we get the value BQ is equal to 17.5 unit. या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली BQ ची. So that is the fifth example. Solution of the fifth example, BQ is equal to 17.5 unit. त्याच्यानंतर sixth example अगदी सोपं आहे. We can also learn about the
that means the angle bisector theorem we have to use. So find QP असं सांगितलेलं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? QP फाइंड आउट करायचं आहे युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. फिगर मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशा प्रकारचे एक्झाम्पल 2 मार्कासाठी येतात. हे सगळे 2 मार्काचे एक्झाम्पल आहेत. या ठिकाणी आपण जर विचार केला या ठिकाणी अँगल कोणता ट्रायंगल कोणता दिला MNP हा ट्रायंगल आहे. सो वी कॅन राइट द सोल्यूशन इन सोल्यूशन इन अ ट्रायंगल MNP या ट्रायंगल मध्ये NQ बायसेक्ट द अँगल MNP याला काय करतोय बायसेक्ट करतोय. दॅट शुड बी गिवन बाय दिस साइन that is equal angle so they can bisect this particular angle. म्हणून या ठिकाणी हा काय करतो बायसेक्ट करतो. दॅट शुड बी गिवन हे दिलेलं आहे डायग्राम मध्ये. आता हा जर बायसेक्टर असेल अँगल बायसेक्टर असेल तर तो ऑपोजिट साइडला काय करतो डिवाइड करतो. कसा डिवाइड करतो की ज्याचा ज्या डिवाइडेड पार्टचा रेशियो आणि उरलेल्या साइडचा रेशियो काय असला पाहिजे इक्वल असला पाहिजे. सो बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल we can write MN upon NP. MN upon NP is equal to MQ upon QP. So we can write here. Now put the values of each of this particular one. So MN 25 that should be given. NP 40 that should be given. Which is the MQ किती दिला आहे 14. We can write that will be the divided by QP. So 25 upon 40 which is equal to 14 upon QP. Why? Then what is the QP? QP is equal to this multiply to this 14 into 40. 14 into 40 divided by 25 by dividation using the number table 5, 2. These are the various. We have to divide it and then we got the value of QP. QP ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 22.4 युनिट. अशा प्रकारची ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला मिळते. अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 6 चं सोल्युशन आपल्याला मिळालं. आता याच्या पुढचं त्या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघू. तर आता या ठिकाणी या प्रॅक्टिस सेट 1.2 सिमिलॅरिटी मधला आपण पाहतोय त्यामधलं त्या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 7 याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण माहिती घेऊ. आता एक्झाम्पल नंबर 7 काय सांगते पहा. इन फिगर इफ AB parallel to CD parallel to FE then find the X and AE. This will be the question. This will be diagram आता बघितलं त्या ठिकाणी आपण विचार केला. These are the two lines. These are AB parallel to DC or DC parallel to FE. अशा प्रकारची डायग्राम. आता बघ या ठिकाणी आपण जर विचार केला these are the three parallel lines and these two are the transverse. So here we can use which theorem? That will be the property of three parallel lines and their transversally properties आपण यूज करू शकतो. आणि त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे एक्झाम्पल मध्ये जी काही व्हॅल्यू दिलेली नाहीये एक्स व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड आउट करू शकतो. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू गिव्ह द सोल्युशन. इन फिगर व्हाट इज दॅट सेगमेंट AB parallel to segment CD which is parallel to segment EF. आता हे गिवन आहे दिलेलं आहे डायग्राम मध्ये किंवा इथं त्या ठिकाणी दिलेलं आहे. नाउ we can discuss that as it will be parallel to each other. हे सगळ्या तीन लाईन्स कशा आहेत parallel. So according to the property of three parallel lines and their transversal, what is that? AC. So AC upon CE is equal to BD upon DF. That will be the property. या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. म्हणजे इंटरसेक्शनचा रेशियो हा इंटरसेक्शनचा रेशियो कसा येतो सारखा येतो. So what is that? AC means this value upon this value divide which is equal to BD upon DF. So by using this property we have to write this ratio. Now we can put the value of each term in this ratio. So AC have the value 12. We can put the value 12 here. 12 upon X which is equal to 8 upon 4. Now cross multiply
then we can find the value of x. X is equal to 12 into 4 upon 8. So 4 ones are 4, 4 twos are 8, 2 ones are 2 and 2 6 are 12. So what is the value of x? X ची value आपल्याला मिळाली किती? 6 is the value of x. आता x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे c ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे x and ae. ae means this to this distance. So by the betweenness a dash c dash e, we can find the value of ae. What is the value of ae? ae is equal to ac plus ce. So we can say that ae is equal to ac plus ce. What is the betweenness? A dash C dash E is the betweenness. So we can put the value of AC and CE. What is the AE? AE is equal to 12 plus 6. 12 plus 6. So what we get here? AE is equal to 80 unit is the answer of this particular AE. So we find the value of X and AE. The value of the ठिकाणी find out. So that is about the seventh example in case of the practice set 1.2 in a similarity. In case of the next example, we have discussed that 8th example. आठवं example त्या ठिकाणी आपण पाहतोय. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, in a triangle LMN. So this will be triangle LMN. Ray MT bisect angle LMN. Ray MT bisect angle LMN याला काय करतोय? Bisect करतोय. If LM is equal to 6, LM ची लेंथ दिलेली आहे 6, MN is equal to 10 and NT is equal to, what is that? NT or TN is equal to 8. Then find the LT. तर LT find out. Simple example आहे. या ठिकाणी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करा. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल यूज केली तर त्याच्या सहाय्याने आपल्याला फाइंड आउट करता येते कारण इथे अँगल बायसेक्टर दिलेला आहे ऑलरेडी. So whenever we can discuss that solution in case of or in a triangle LMN, ray MT is which bisects the angle LMN. So by using the angle bisector property of triangle, we can write the ratio of LM upon MN. LM upon MN is equal to LT upon TN. So that should be we can write here. So by putting the values of each term here, so what x there is the 6 upon 10 which is equal to LT as it is and value of the TN that is 8. So by putting these values we can find that particular value of LT. LT is equal to this cross multiply 6 into 8. 6 into 8 divided by 10. So LT is equal to 6 into 8 divided by 10. By dividation, what we get here? That is the 6 8s are 48 upon 10 means 4.8 units. So LT is equal to 4.8 units. That is the answer of the 8th question of the practice set 1.2 in a similarity. Now next 9th problem of this particular. आता याच्यामध्ये 9th problem मध्ये काय सांगितलं पहा, in a triangle ABC हा ट्रायंगल आहे. सेगमेंट BD बायसेक्टर, BD हा बायसेक्टर आहे. सो सिमिलर टू दिस एकसारखं त्या ठिकाणी आपण यूज करायचंय. आणि या ठिकाणी इफ व्हॅल्यूज ऑफ दिस पर्टिक्युलर AB ची व्हॅल्यू तुम्हाला AB दॅट इज द व्हॅल्यू x, BC दिलेलं आहे x + 5, BC x + 5. त्याच्यानंतर AD दिलेलं आहे x - 2 आणि त्याचबरोबर DC इज इक्वल टू x + 2 अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. By using the angle bisector property of the triangle, we can solve this. हे example आपण त्या याच पद्धतीने त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. So first we have to write in a triangle ABC मध्ये काय आहे, ray BD bisect the angle ABC. So therefore we can write that AB upon BC is equal to AB upon BC is equal to AD upon DC. So
as we can write the ratio, then we can put the value of each term in this particular ratio. So AB value, that is the x, AB value x, BC value का x plus 5, which is equal to x minus 2 divided by x plus 2. So by cross multiplying, what we get? X into bracket x plus 2 here, and which is equal to x minus 2 in bracket first bracket, in second bracket x plus 5. So we can multiply and simplify this factor. या ठिकाणी हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल? x square plus 2x. So multiply by the x into x, x square, x into 2, 2x, which is equal to this LHS, which is equal to what we get here? X square, x into x, x square plus x into 5, 5x, that sign plus as it is, minus 2 into x minus 2x minus 2 into 5 minus 10. So what we get the next step? That will be the here plus 5 minus 2. So what we get here? Plus 3x. So we can write again x square plus 2x is equal to x square plus 3x minus 10. Now transfer these two towards this side. So what we get here? X square plus 2x as it is. हा प्लस आहे इथं, तो इकडे आला तर मायनस एक्स स्क्वेअर. हा इथे प्लस आहे, तो इकडे आला तर मायनस 3x, which is equal to minus 10. So what is remaining? हा x square plus x square minus x square काय झाले? कॅन्सल झाले. राहिलं काय? तर 2x minus 3x. So what is the plus 2x minus 3x? So what we get here? Minus x, which is equal to minus 10. मायनस साइन कॅन्सल झाला तर काय राहील? x is equal to 10. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या 9th एक्झाम्पलचं काय मिळाले तर आपल्याला आन्सर मिळाले x is equal to 10. तर अशा प्रकारचे 9th एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 मधले या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर याच्या पुढचं आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल येतं 10th, that will be also learn. तेही आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी या प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यामध्ये 10th एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण बघू. यामध्ये आपण जर विचार केला, इन द फिगर x is any point in the interior of a triangle, point x is joined to vertex of a triangle, segment PQ parallel to segment DE, segment QR parallel to segment EF. Fill in the blank to prove that segment PR parallel to segment DF. आता या ठिकाणी याचं मीनिंग आपण बघू. त्या ठिकाणी एक ट्रायंगल आहे की या ट्रायंगलचा x हा त्या ठिकाणी एक इंटेरियर पॉइंट आहे की ज्या x ला त्या ठिकाणी x is joined to vertex of a triangle, ह्या x पॉइंटला आपण या ट्रायंगलच्या वर्टेक्सला काय केलं? आपण जॉइंट केलं. So that will be the x joined to the vertex of a triangle, segment PQ parallel to DE, segment QR, त्या ठिकाणी QR हा EF ला पॅरलल आहे, PQ हा DE ला पॅरलल असेल तर त्या ठिकाणी हे प्रूफ मिळण्यासाठी काय? PR हा सेगमेंट DF ला पॅरलल असण्यासाठी एक प्रूफ आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन टाइप या ठिकाणी क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये 10th प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला हे प्रूफ ऑलरेडी दिलेलं आहे आणि काही ठिकाणी अशा फिलिंग द ब्लँक्स ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्या फिलिंग द ब्लँक्स व्यवस्थित भरले आहेत. याचा आन्सर मिळतं. आन्सर तर आपल्याला माहिती आहे की PR पॅरलल टू द सेगमेंट PR पॅरलल टू सेगमेंट D हे प्रूव्ह करायचं आहे. फक्त याचे जे रिकामे जागा आहेत ते आपल्याला व्यवस्थित भरायचे, त्याची प्रॉपर आन्सर्स त्या ठिकाणी द्यायचे. आता जर या ठिकाणी प्रूफ मध्ये पहिल्यांदा काय सांगितले पहा, इन अ ट्रायंगल XDE हा जो ट्रायंगल आहे XDE, या ट्रायंगल मध्ये जर आपण विचार केला
तर पी क्यू हा कोणाला पॅरलल आहे, डी ला पॅरलल. PQ parallel D, that should be given. PQ parallel to DE, that should be given. इतर रिकामी जागा ठेवलेली, मग इथं आपण काय लिहिलं, given. Next, as this parallel, this PQ parallel to this DE, so this is the one of the triangle. एक triangle आहे, ती triangle ची वन साइड आहे ती एका लाईनला काय आहे, पॅरलल आहे, की जी लाईन इतर दोन साइडला काय करते, पी आणि क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे आपण या ठिकाणी काय यूज करतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करतो. दॅट शुड बी गिवन. मग या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार व्हाट वी गेट राइट हियर, xp, व्हाट इज दॅट, xp अपॉन दॅट pd, दिस xp अपॉन, इथे व्हॅल्यू रिकामी ठेवली, कोणती ठेवायची आपण, pd. सो दॅट वी कॅन राइट हियर व्हिच इज इक्वल टू, आता कोणती साइड, xq. सो हियर वन ऑफ द फिल इन द ब्लँक, xq अपॉन qe, म्हणजे एवढी दिलेली, उरलेली आपण या ठिकाणी द्यायचे. सो दॅट शुड बी अबाउट द वन ऑफ द completed fill in the blanks. Next part of this, in a triangle XEF, या ट्रायंगलच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर QR पॅरलल टू EF, QR हा EF ला काय आहे, पॅरलल. सो दॅट शुड बी गिवन. इथेही रिकामी जागा ठेवली किंवा फिल इन द ब्लँक्स ठेवलेले आहे. इथेही काय लिहायचं, कारण क्यू इथे दिलेले आहे, QR पॅरलल टू EF. सो दॅट शुड बी गिवन, आपण दिलेलं आहे. नेक्स्ट, सो व्हाट वी कॅन टेक द रेशियो, दॅट इज द रेशियो. मग या पद्धतीने आपण तो रेशियो लिहायचा आहे. आता रेशियो काय लिहिणार, xq अपॉन qe इज इक्वल टू xr अपॉन rf. हा रेशियो लिहिला. हा रेशियो का लिहिला, त्याचं कारण इथे या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचं आहे. व्हाट इज दॅट, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, BPT, दॅट कॅन बी राइट हियर. नेक्स्ट, आता हे इक्वेशन फर्स्ट मांडलं आपण, याला इक्वेशन सेकंड मांडलेलं आहे तिथं. तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वरून आपल्याला काय समजतं, फर्स्ट इक्वेशन मध्ये xq अपॉन qe ची व्हॅल्यू काय आहे, ते xp अपॉन pd आहे. आणि सेकंड इक्वेशन मध्ये xq अपॉन qe ची व्हॅल्यू जर इथं बघितलं, त्याची व्हॅल्यू काय, ते xr अपॉन rf. म्हणजे या ठिकाणी या xq अपॉन qe च्या ऐवजी जर आपण ही व्हॅल्यू इथं ठेवली, तर काय मिळेल मग, xp अपॉन pd, xp अपॉन pd is equal to xr upon rf. That all are the fill in the blanks. त्या सगळ्या रिकाम्या जागा ठेवली. We have to fill it, and then we can write that particular. So from equation first and second we get the answer xp. What is that, xp upon pd, which is equal to xr upon rf. हा जर रेशियो जर बघितला आपण, तर हा रेशियो कोणामुळे झाला, लाइन PR मुळे. So we can say that segment PR parallel to segment D. म्हणजे याचा अर्थ हे हा या दोघांचा रेशियो या दोघांच्या रेशियोशी जर सारखा येतोय, तर PR ही लाइन काय आहे, DE शी पॅरलल आहे, by using the converse of basic proportionality theorem. That can be last answer of this one. अशा प्रकारे या ठिकाणी असं हे एक ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहे. मोस्टली परीक्षेला विचारला जातो हा प्रश्न, त्यामुळे या ठिकाणी याची व्यवस्थित अगदी तयारी करा. या ठिकाणी इथली नावं तुम्ही स्वतः बदलली तरी त्या ठिकाणी काय हरकत नाही. काही वेळेला काय होतं, इथल्या किमती दिल्या जातील आणि तुम्हाला यातल्या किमती सुद्धा शोधायला लावल्या जातील. सो वी कॅन फाइंड इट, तुम्हाला त्या ठिकाणी ते फाइंड आउट करता यायला पाहिजे. अशा प्रकारचा 10th एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेट 1.2. आता याच्यानंतर जे एक 11th एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहोत. त्या या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सिमिलरिटी यामधला पाहतोय, आणि त्यामध्ये लास्ट एक्झाम्पल दॅट इज 11th वन वी हॅव डिस्कस्ड. आता इन अ ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC हा एक्झाम्पल काय सांगते बा, ट्रायंगल ABC मध्ये काय आहे, रे BD
बायसेक्ट द अँगल ABC. ABC ला बायसेक्ट करतोय. रे CE bisect the angle ACB, that should be the also one of them. And also if segment AB congruent to AC, that should be given. Then prove that ED parallel to BC. ED ही साइड BC ला काय आहे, पॅरलल आहे, ते त्या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं. आता इथं जर आपण विचार केला ED ही BC ला पॅरलल दाखवायचं आहे, म्हणजे याचा अर्थ आपण कॉन्व्हर्स ऑफ BDचा इथे यूज करणार आहोत. त्याच्यानंतर इथं दोन बायसेक्टर दिले, म्हणजे या ठिकाणी आपण बायसेक्टर प्रॉपर्टी दोन वेळा यूज करणार आहोत. त्यामुळे याच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत की या ठिकाणी हा ED पॅरलल टू BC आहे. सो फर्स्ट when we can obtain the proof, we can take first condition in a triangle ABC. ABC मधली त्या ठिकाणी कंडिशन जर आपण विचारात घेतली, पहिली कंडिशन काय आहे, रे BD bisect the angle ABC. What is that? रे BD bisect the angle ABC, that should be given. आता हा जर बायसेक्टर असेल तर AD upon DC हा रेशिओ पुन्हा एवढा असेल AB upon BC, म्हणजे त्या ठिकाणी this will bisect, so it divides AC into parts AD and DC. मग या दोघांचा रेशिओ म्हणजे या ट्रायंगलच्या उरलेल्या दोन बाजूंचा रेशिओ एवढा येतो. दॅट विल बी द angle bisector property of triangle. So we can write AB upon BC is equal to AD upon BC. That is the equation first. Second, similar thing we can use here in a triangle ABC with second condition. So what we get here, रे CE bisect triangle ABC. ABC ला तो ACB ला काय करतोय, तो बायसेक्ट करतोय. ACB ला तो बायसेक्ट करतोय, म्हणजे AB या साइडला तो डिवाइड करतोय. So you can write the ratio. What is that? AC, remaining side AC upon BC, which is equal to AE upon BE. This will be the second equation. AC upon BC, which is equal to AE upon BE. Equation number second. So what we get here? Angle bisector property of triangle. Angle bisector property of triangle त्या ठिकाणी यूज करतो. या ठिकाणी थर्ड कंडिशन आपण जर विचारात घेतली तर काय, सेगमेंट AB congruent to segment AC. So we can write here segment AB congruent to segment AC. Equation number 3. That should be given. म्हणून आपण काय लिहिलं, given. आता जर आपण विचार केला AB must be equal to AC. So put the value instead of AC, we can put the value of AC. किती ठेवणार मग, AB, which is the value of AC, AB. So we can put this value of AC, we can put AB in this equation. So from equation second and third, म्हणजे या ठिकाणी AB ही किंमत AC ची या इक्वेशन 2 मध्ये आपण ठेवली, तर from equation 2 and third what we get, AB upon BC is equal to AE upon BE. That is equation number 4. इक्वेशन झालं चौथं. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन फर्स्ट कडे बघितले तर इथं या ठिकाणी RHS AB upon BC आणि इथं AB upon BC. These two sides must be congruent, must be equal. So what we get here, these two sides also equal. So in case of triangle ABC, what we can write, AD upon DC, AD upon DC, instead of this value we can put this value here. So what we get the answer, AD upon DC is equal to AE upon BE from equation first and fourth. आता जर या ठिकाणी आपण इथे बघितलं तर AD upon DC या ठिकाणी या साइडचे हे दोन इंटरसेक्शनल रेशिओ आणि हे इंटरसेक्शनल रेशिओ हे काय येत आहेत, सारखे येत आहेत. That means segment ED parallel to segment BC. That means we can use the converse of BPT. So this will be the proof of 11th problem in practice set 1.2. तर या ठिकाणी एकूण 11 एक्झाम्पल या ठिकाणी या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सिमिलरिटीच्या आपण बघितलं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी हे सगळे
11च्या 11 एक्झाम्पल व्यवस्थितपणे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा. धन्यवाद.